उद्योजिका आहे, पण कधी विचार केला आहे का या स्वातंत्र्याच्या पायाभरणीची सुरुवात कोणी केली? साल 1948 पुणे नगरी, जेव्हा समाज म्हणत होता स्त्रीला शिक्षण नको, तेव्हा एक स्त्री हातात पुस्तक घेऊन निघाली. स्त्री म्हणाली, शिक्षण हा माझा अधिकार आहे, आणि इतिहास बदलू लागला. आजची प्रत्येक आत्मनिर्भर महिला ही त्या संघर्षाची जिवंत साक्ष आहे. त्या क्रांतीचं नाव सावित्रीबाई फुले. मुलींनो, शिक्षण ही केवळ अक्षर ओळख नाही. शिक्षण म्हणजे आत्मसन्मान, शिक्षण म्हणजे स्वातंत्र्य, शिक्षण म्हणजे क्रांती. आम्हालाही शिकायचंय बाई. आम्हालाही शिकून मोठं व्हायचंय. आम्ही डॉक्टर इंजिनियर होऊ शकतो का? अगं, स्त्रियांना शिकून काय करायचंय? ते घर सांभाळा, तेच तुमचं खरं काम आहे. हे थांबवा सगळं. मुलींना शिकवून वगैरे काय होत नसतंय. समाज बिघडेल ना. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर बरोबर आहे. आहे. काय शिकवून उपयोग थांबवा नाही. आहे. काय थांबवा थांबवा सगळे. काय चाललंय आता? सावित्री, मार्ग कठीण आहे, पण तू एकटी नाहीस. समाज आज विरोध करेल, पण उद्या तोच समाज तुझं नाव आदराने घेईल. आपण शाळा सुरू केली आहे. ही केवळ एक इमारत नाही, ही परिवर्तनाची पहिली वीट आहे. हो, मी स्त्री आहे, पण मी अज्ञानात राहणार नाही. तुम्ही माझ्यावर चिखल फेकता, पण मी त्यातूनच ज्ञानाची फुले उगवेन. स्त्री शिकली तर कुटुंब शिकेल, कुटुंब शिकलं तर समाज बदलेल. भीतीला घाबरून मी थांबणार नाही, कारण प्रत्येक मुलीच्या डोळ्यात मला भविष्य दिसतंय. मी डॉक्टर आहे. मी माझ्या कुटुंबाचा आधार आहे. मी निर्णय घेते, मी स्वप्न पाहते आणि ती पूर्णही करते. माझ्या हातात आज स्टेथोस्कोप आहे, पण एकेकाळी स्त्रीच्या हातात पुस्तकही नव्हतं. जर कुणी पहिलं पाऊल टाकलं नसतं तर कदाचित आज मी इथं नसते. सावित्रीबाई, तुम्ही चिखल सहन केलात म्हणून आज मी सन्मान अनुभवतीये. आज जर प्रत्येक स्त्री स्वतःच्या पायावर उभी असेल तर ती माझी नाही, शिक्षणाची जीत आहे. ज्ञान हीच खरी शक्ती आहे. स्त्री शिकली तर समाज घडेल. आम्ही सावित्रीबाईंच्या वारसदार आहोत. आम्ही थांबणार नाही, आम्ही झुकणार नाही, आम्ही पुढे चालत आहोत. आजही जर कुठे स्त्रीवर अन्याय होत असेल, आजही जर तिच्या अस्तित्वाला कमी लेखलं जात असेल, तर समजा आपली लढाई अजून संपलेली नाही. आणि म्हणूनच जर माझ्या एका पावलानं हजारो मुली उभ्या राहत असतील तर तोच माझा विजय आहे आणि तोच माझा महिला दिन आहे. वाचुनी शून्य हे चराचर अशी सर्वव्यापी तुझी चेतना. तुझी थोरवी काय वर्णेल कोणी, तुला द्या मला याच्या वेदना.
अहो भाग्य आमचे तुझ्या या ललाटी आम्हा प्राप्त झाली जरा सार्थता. अहो भाग्य आमचे तुझ्या या ललाटी आम्हा प्राप्त झाली जरा सार्थता. फक्त तू जन्म देतेस येते तुझ्या वाचुनी वांझ पुरुषार्थ हा. फक्त तू जन्म देतेस येते तुझ्या वाचुनी वांझ पुरुषार्थ हा. आज मी नाही, पण माझं शिक्षण जिवंत आहे. आणि जोपर्यंत प्रत्येक मुलगी निर्भयपणे उभी राहील तोपर्यंत मी तिच्यात जिवंत असेन. तुझा त्याग आई तुझी ती लढाई स्वाभिमानी हक्कासाठी. तुझी ही अंगाई गाती दिशा दाही क्रांती सूर्य तुझी आपाठी. तुझे लढा सवार नाही थांबली झुगारून रूढी पुढेच चालली. समानतेचा ध्यास घेत लावली सुधारणा समाज भिडेकली. ज्ञान ज्योती तुझ्यामुळे तुलाच जीवन समर्पिले.